जय बाबा। रिकॉर्डिंग भी शुरू हो गया। नाकड़े हो जय बाबा। सबको जय बाबा। टाइम हो गया। अवतार मेहर बाबा की जय। अवतार मेहर बाबा की जय। अवतार मेहर बाबा की जय। प्रियतम मेहर प्रभू, आमच्यामध्ये येऊन आपण आम्हा सर्वांना आपल्या दर्शनाचा, सहवासाचा आनंद द्यावा आणि आमचं मार्गदर्शन करावं, हीच आपल्या चरणी प्रार्थना. थँक्यू बाबा. जय बाबा. हे प्रियतम परमेश्वर, तुझ्यावर अधिकाधिक प्रेम करण्यासाठी आम्हा सर्वांना तू सहाय्य कर. अधिक, आणखी अधिक व त्याहूनही आणखी अधिक प्रेम करण्याकरता इतकं की तुझ्या शीतद्रूप होण्यास आम्ही पात्र व्हावं व तुझ्यावरील आमचं प्रेम वृद्धिंगत व्हावं, यासाठी आम्हास तू सहाय्य कर. आणि प्रियतम बाबांचा दान अगदी अखेरच्या क्षणापर्यंत व अगदी अखेरच्या क्षणी देखील आमच्या हाती घट्ट राहावा, यासाठी आम्हास तू सहाय्य कर. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. सगळ्यांना प्रेमपूर्वक जय बाबा. सत्याचे स्फुल्लिंग द स्पार्क्स ऑफ ट्रूथचं मराठी भाषांतर वर्ध्याच्या वर्णेकरांनी केलेलं आपण वाचतोय. आणि हालत पुस्तकाची फार खराब आहे. त्याच्यामध्ये आपण गेल्या वेळी पान नंबर 59 वर थांबलो होतो आणि त्याच्यामध्ये आपण दैवी योजना काय असते, कशी असते, दैवी अधिकार कसे असतात, दैवी अधिकाराचं कार्य कसं असतं, हे सर्व आपण गेल्या वेळेला त्याच्यामध्ये बघितलं आहे. एक मिनिट ना, मी चार्जिंगला लावते लॅपटॉप. हे सगळं आपण गेल्या वेळेला बघितलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि आता आज आपण आध्यात्मिक अधिकार काय असतो, त्यानंतर दैवी कार्य कसं असतं, देवदूताचं कसं कार्य असतं, हे सगळं आपलं ह्या याच्यात बघणार आहोत. त्यात 1-2 कथा सुद्धा आहेत. थँक्यू. ठीक आहे. थँक्यू. तर दैवी योजना हे सद्गुरू कधीही डावलून लावत नाही. डिव्हाइन विल ज्याला आपण म्हणतो, जी काही डिव्हाइन विल असेल, जी काही दैवी योजना असेल, ते बाबा सुद्धा सांगायचे हेच दैवी योजना असेल, देवाच्या मनात असं असेल, असं बाबा सुद्धा कित्येकदा बोलायचे. आणि ही जी दैवी योजना आहे, डिव्हाइन विल आहे, किंवा त्याने जे आखून दिलेलं आहे, त्याचं फक्त इम्प्लिमेंटेशन करायचं, ते कार्यान्वयन करायचं, ते कृतीत आणणं, हे फक्त सद्गुरूचं कार्य असतं. जसं त्यात सांगितलं की कधी कधी शेकडो वर्षांपूर्वी ही योजना तयार होते. तर यावेळी बाबांनी पुढच्या 2000 वर्षाची योजना ते सेंट असिसी गुहेमध्ये बसून केलेली आहे आणि ते त्यांनी सांगितलं. हे सगळं आपण मागच्या वेळी बघितलं की सद्गुरू कसं त्याचं कार्यान्वयन करतात दैवी योजनेचं. आता आपण पुढे आजचं वाचूया. आज धुनी पण आहे आणि मी यांना सांगितले की त्यावेळेला धुनीच्या वेळेला थोडं लॉग इन करून आम्हाला धुनी दाखवाल व्हिडिओ. तर त्यांनी व्हिडिओ दाखवल्यानंतर आपण तो दाखवूया. तसे वेळ आहे, 6:45 आहे. आध्यात्मिक अधिकार. सद्गुरूंच्या सहकार्य आणि संयोजनात्मक कार्याची अभिव्यक्ती आध्यात्मिक अधिकारानुसार होते. म्हणजे जसा जसा आता 5 सद्गुरू असले तरी त्यांचेही असतात, एक त्यांचा मुख्य असतो, प्रत्येकाचे डिपार्टमेंट कार्य ठरलेलं असतं. तेव्हा तो ते सद्गुरूचे सहकारी सद्गुरू आणि त्याचे कार्यकारी मंडळ वगैरे आपण बघितलं 56 लोकांचं, ते आपल्या आपल्या
डिपार्टमेंट प्रमाणे म्हणता येईल का संयोजनात्मक कार्याची अभिव्यक्ती, म्हणजे ते कार्य करणं. संयोजन करणं म्हणजे त्याचं नियोजन करणं. त्या ज्याचा जसा आध्यात्मिक अधिकार आहे त्याप्रमाणे ती होते. प्रमुखासह सर्व सद्गुरू दैवी इच्छा महायोग्यांना आणि पीरांना कळवतात. म्हणजे जो प्रमुख आहे, सगळ्या सद्गुरूंचा प्रमुख आहे. बऱ्याचदा लोक त्याला कुतुब म्हणतात, पण त्याला काय म्हटलेलं आहे, मी आता मला तो शब्द पटकन आठवेना. कुणाला आठवत असेल तर त्याने चॅटमध्ये टाकावा. तुम्हा लोकांना आठवत असेल तो शब्द. बाबा नेहमी वापरायचे तो शब्द. देशपांडे भाऊ आहेत, गांगडे सर आहे, नीलम आहे, मेहर प्रसाद आहे, यांना आठवत असेल तो सर्व सर्व सद्गुरूंचा एक मुख्य जो आहे. एनिवे, तर त्या प्रमुखासह सर्व सद्गुरू जे आहे हे डिव्हाइन विल जी आहे, दैवी इच्छा, ती इतर महायोगी, योगी, पीर, वली जे संत आहेत, 6व्या भूमिकेत आहेत, ह्यांना सगळ्यांना ती कळवतात की ही अशी योजना आहे, याप्रमाणे कार्य करायचं. जसं कंपनीत असतं किंवा मंत्रिमंडळात असतं की हा ठराव पास झालाय, हे अशा योजना आहे, असं त्याचं कार्य आहे. हा कुतुब इर्शाद पण म्हणता येईल, पण खरं तर कुतुब म्हणजे हा एक शब्द आहे सद्गुरूचा. अजून एक शब्द आहे त्याला. थँक्यू गांगडे सर. प्रमुखासह सर्व सद्गुरू दैवी इच्छा महायोग्यांना आणि पीरांना कळवतात. ते अनंत शक्तीपासून येणारी ती दैवी इच्छा जाणतात आणि मनोजगतातून ते ती इच्छा जगताच्या नियंत्रकांपर्यंत पोहोचवतात. जगाचे नियंत्रक कोण आहे? ते 56 गॉड रिअलाइज सोल कार्यकारी मंडळ, 5 सद्गुरू त्या त्या काळात असतील. आता 5 सद्गुरू असतील, 2000 वर्षात किती 5 सद्गुरू होतील? तर त्यांच्यापर्यंत ती दैवी योजना कळवली जाते. त्या दैवी इच्छेची अभिव्यक्ती भौतिक जगतात भूकंपादी नैसर्गिक घटनातून होत असते. आता आपण जे बघतो, ढगफुटी झाली, लँडस्लाईड झालं, केदारनाथला अमुक झालं, अमरनाथला तमुक झालं, हे जे काही होतं दॅट इज डिव्हाइन विल. दुष्काळ झाला, ओला दुष्काळ झाला, सुका दुष्काळ झाला, भूकंप झाला, सुनामी आली, जे काही होतं हे सगळं त्या दैवी इच्छेची अभिव्यक्ती असते, कार्यान्वयन असतं. त्याची दैवी इच्छा अशी होण्याची असते. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आपल्याला ह्या गोष्टी आता नवीन नाहीत किंवा याने आपल्याला आश्चर्य वाटायची गरज नाही. बाबा जगतातले लोक सगळे वेल प्रिपेअर्ड आहेत. का? कारण आपल्या सगळ्यांना ती फायनल डिक्लरेशन बाबांनी जे दिलेलं आहे, फायनल डिक्लरेशन आपल्या सगळ्यांना छान माहिती आहे की 3/4 लोक आणि पृथ्वीची सगळी संख्या विश्वाची कमी होणार. आणि ती एकदम न होता हळूहळू वेगवेगळ्या प्रकारात वेगवेगळ्या वेळेला टप्प्याटप्प्याने होणार, हे बाबांनी सांगूनच ठेवलेलं आहे विनाशाबद्दल. फायनल डिक्लरेशन. त्या दैवी इच्छेची अभिव्यक्ती भौतिक जगतात भूकंपादी नैसर्गिक घटनातून होत असते. साम्राज्यांचा उदय असतं, साम्राज्याचा उदय असतं, युद्ध, साथीचे रोग इत्यादी सारख्या मानवी जीवनातील घटनांतूनही ती अभिव्यक्ती होत असते. मग काय करोना आला, झिका आला, आता काय नगरमध्ये गोचिड ताप, त्यांनी धुमाकूळ घातलाय नगरमध्ये, गोचिड ताप आहे. जर तुम्ही नगरमध्ये जाणार असेल, गेलं असेल तर पाणी बिणी जरा सावधान राहायचं. तर ह्या ज्या अशा घटना आहेत, साथीचे रोग आहे, कुठे कुठलं साम्राज्य पडत असेल, नवीन साम्राज्याचा उदय होत असेल, जसं आपण रशियाचं बघतो. काय होता मोठा पोलादी कणखर एक प्रदेश होता की कुणी त्याच्याशी टक्कर देऊ शकत नव्हतं. संपलं तो. सगळे 17-18 तुकडे झाले त्याचे. युद्ध जसं आता रशिया आणि ह्यांच्यामध्ये चालू आहे, आपसामध्येच. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या इट इज अ पार्ट ऑफ डिव्हाइन विल. दैवी इच्छेशिवाय इतर काहीही नाहीये. मानवी जीवनाच्या इतिहासातील घटना
दैवी योजनांनुसार घडत असतात. अवताराचे कार्य, पान नंबर 60. भौतिक सृष्टीत घडणाऱ्या घटनाचे कारण सूक्ष्म सृष्टीतील घडामोडीत असते. सूक्ष्म सृष्टीतील घडामोडी मनोविश्वातील आदेशानुसार होत असतात. मनोविश्वातील आदेशांचा उगम ईश्वरी इच्छेत असतो. म्हणजे उतरती भांजणी बघायची झाली तर ईश्वराची इच्छा ती मनोजगतात व्यक्त होते, तिथून ते सूक्ष्म जगतात व्यक्त होते आणि तिथून ती स्थूल जगतामध्ये व्यक्त होत असते. ईश्वराशी तद्रूप असणाऱ्या सद्गुरूद्वारा ईश्वरी इच्छा प्रगट होते. जे सद्गुरू आहेत ते स्वतः म्हणजेच ईश्वर आहेत आणि त्या सद्गुरूंद्वारा ही ईश्वरी इच्छा प्रगट होत असते, म्हणजे व्यक्त होत असते, तिचं इम्प्लिमेंटेशन होत असतं. या प्रकारे सद्गुरू हे ईश्वरी इच्छांचे अधिकारी होत. ईश्वरी इच्छांचे अधिकारी कोण? सद्गुरू. कारण त्याचं कार्यान्वयन, इम्प्लिमेंटेशन कोण करणार? सद्गुरू करणार. सद्गुरू ईश्वरी योजना आपल्या अनंत शक्तीने आणि जाणीवेने त्रिभुवनापर्यंत नेत असतात. सद्गुरू म्हणजे ईश्वराशी एकरूप झालेले स्वतःच ईश्वर असतात. त्यामुळे ईश्वराची जी योजना आहे त्यांच्या अनंत अमर्याद शक्ती असते. त्यांच्या ठिकाणी केवळ दैवी शक्ती नसते, तर ती अमर्याद शक्ती असते. त्या अमर्याद शक्तीच्या मार्फत त्रिभुवन, तिन्ही भुवन म्हणजे स्थूल, सूक्ष्म आणि मनोजगत, ह्या त्रिभुवनापर्यंत त्या योजना नेतात. का? त्या सूक्ष्म जगतामध्ये जे साधक आहेत त्यांच्यासाठी जे काही प्लॅन केलेला आहे त्याप्रमाणे त्यांची प्रगती किंवा जे काय होणार ते होणार. त्याचप्रमाणे मनोजगत म्हणजे 5व्या आणि 6व्या भूमिकेतले, असं सगळ्यांपर्यंत ती योजना ते नेतात. अवतार काळात या कार्यास वेग येतो. आध्यात्मिक, मग अवतार काळात फरक एवढाच आहे की अवतार त्याचा सगळ्यांचा मुख्य होऊन जातो, ताज ज्याला म्हणतात. आध्यात्मिक अधिकार श्रेणीत अवतार ही महान प्रेरणात्मक शक्ती असते. ईश्वरी कार्यात अवताराचे महत्व असते. अवतारच मानव जातीस आध्यात्मिक धक्का देतो. संपूर्ण ह्युमॅनिटीला, मानव जातीला, विश्वाला आध्यात्मिक धक्का देण्याचं कार्य अवताराद्वारे केलं जातं. आता पुढचं प्रकरण आहे दैवी कार्य. आता कुठे तुम्हाला वाटलं की मी फार भरभर चालले, एक्सप्लेनेशन देत नाही, तर तुम्ही हे असं करू शकता, हँड रेज करू शकता, जेणेकरून काय विचारायचं तुम्हाला किंवा कुठे आणखीन एक स्पष्टीकरण द्यायचं असं वाटतंय तर तुम्ही तसं सांगू शकता. कारण काय, माझ्याकडे पुस्तक आहे, पुस्तकातून बघून वाचून सोपं जातं. समोर पुस्तक नसताना नुसतं ऐकताना लिंक लागणं, त्याचा ताळमेळ घालणं, ते समजून घेणं अवघड असतं. दैवी कार्य. दैवी कार्य अनाकलनीय असते. अनाकलनीय म्हणजे न समजणारं, आपल्या बुद्धीच्या समजाच्या पुढचं असतं ते. जीवनात अनेक ओढी असतात. जरा गरम पाणी थोडं पिते. जीवनात अनेक कोडी असतात, ती सर्वसामान्य लोकांना सुटत नाही. कितीतरी गोष्टी असतात आपल्या समाजाच्या पलीकडच्या असतात. जीवन समस्यामय असते, म्हणजे खूप अडचणी, प्रश्न वगैरे असतात जीवनात, म्हणून जीवन समस्यामय असते म्हटले. त्या समस्यांची म्हणजे प्रश्नांची उत्तरं देणं कठीण असते. गोंधळ हा जणू जगाचा नियमच आहे. जगाच्या घटना परंपरा काही न्याय दिसून येत नाही. बरंच आपल्याला वाटतं, अरे हा इतका चांगला माणूस आणि त्याच्या वाट्याला असं का यावं, त्याच्या बाबतीत एवढी मोठी घटना का व्हावी, एवढं दुःख त्याला का मिळावं, किंवा त्याचं नुकसान का व्हावं, किंवा अशा गोष्टी. आणि जो अगदी लांड्या लबाड्या करतो तो पुढे पुढे जातो, वैभव प्राप्त करतो, पद प्राप्त करतो वगैरे, प्रसिद्धी पावतो, असं बरंच आपल्याला वाटतं वर करणे. त्याचा अर्थही लागत नाही. ज्याची देवावर श्रद्धा असते असे लोकही गोंधळात पडतात आणि श्रद्धेपासून विचलित होतात. पण असं विचलित व्हायचं नाही. अधीरता
आणि योग्य दृष्टीचा अभाव हेच याकरता कारणीभूत असतात. लगेच कन्क्लुजन काढायचं नाही. आता आपल्याला सगळ्यांना कळलेलं आहे, भौतिक नुकसान, त्रास, अडचणी म्हणजे आध्यात्मिक फायदा, हे समीकरण. ज्यांना योग्य दृष्टीचा अभाव आणि अधीरता असते ते अज्ञानास कवटाळतात आणि जीवनातील घटनांचा अर्थ समजू शकत नाही. ईश्वराची कार्यपद्धती जरी गूढ आणि अनाकलनीय असली तरी ती टाळता येत नाही. अनाकलनीय म्हणजे न कळणार, आणि तिच्यावर आक्षेपही घेता येत नाही. आक्षेप घेऊन जाणार कुठे? ऑब्जेक्शन लॉर्ड म्हणू शकत नाही इथे की माझं ह्या गोष्टीला देवा ऑब्जेक्शन आहे. नथिंग डुईंग, जे ठरलेलं आहे ते होणारच. आपल्याकडे मराठीत ते सुंदर गाणं आहे, तुझी या श्वासे पानही हलते, स्पर्शे तुझे या फुलही फुलते. सगळं त्याच्या इच्छेने होतं. जगातील कार्यासंबंधीचे गूढ आध्यात्मिक मार्गात प्रगत असणाऱ्यांनाही उकलू शकत नाही, समजू शकत नाही, सोडवता येत नाही. देवदूताची गोष्ट. वरील विवरण दिग्गंध कीर्ती पसरलेल्या एका थोर साधू संबंधी असणाऱ्या कथेवरून स्पष्ट होईल. हे जे आता आपण सगळं बघितलं ते एका साधूच्या गोष्टीमार्फत आणखीन स्पष्ट करायचा प्रयत्न केला इथे. एकदा या साधूस एक देवदूत भेटला. त्याने देवदूतास विनंती केली की त्याच देवदूताबरोबर या भूतलावर कोठेही जाण्यास परवानगी असावी, ज्यामुळे त्यास देवाच्या कार्याचे गूढ समजू शकेल. जसं आपल्याला सगळ्यांना माहिती की देवदूत जे आहे ते सर्वत्र संचार करू शकतात, स्थूल सूक्ष्म मनोभूमिक सगळीकडे. तर त्या योग्याने थोर साधू होता, त्याने त्या देवदूताला विनंती केली की तू जिथे जिथे जाशील तिथे तिथे मला सुद्धा तू जाऊ दे, असं त्यांनी त्याला सांगितलं. देवदूताने त्याकरता ताबडतोब परवानगी दिली, परंतु त्याने एक अट घातली. तो म्हणाला, तू कोणत्याही परिस्थितीत मला माझ्या कोणत्याही कृत्याचे काहीही स्पष्टीकरण विचारू नये. देवदूताने सांगितलं, तू माझ्याबरोबर येऊ शकतो, मी तुला सगळीकडे माझ्याबरोबर घेऊन जाईल, पण मी जे करतो ते असंच का किंवा असं का, असं तू स्पष्टीकरण त्याचं कारण मला विचारायचं नाही, ही अट आहे. मी जे जे करतो ते फक्त मुकाट्याने बघायचं, गुपचूप बघायचं मी जे करतो ते, त्यात तू तुझं काही विचारायचं, मध्ये बोलायचं नाही. तुला दैवी कार्याची पद्धती समजणार नाही, ती तुझ्या लक्षातही येणार नाही. तुला काही कळले नाही तरी तू गप्प बसावेस. साधूने ते कबूल केले. देवदूतानेही त्यास बरोबर येण्याकरता परवानगी दिली. देवदूताची कृत्य. एकदा ते दोघे समुद्राचे आता हे देवदूत त्याला घेऊन चालला, साधूला सोबत घेऊन चालला. गोष्ट आहे, गोष्टीच्या माध्यमातून छान समजतं, लवकर समजतं, म्हणून त्यात फार काही स्पष्टीकरणाची गरज नाही. एकदा ते दोघे समुद्राचे उल्लंघन करण्याकरता एका होडीत बसले. होडीवाल्याने त्याकरता त्याच्या जवळून पैसे घेतले नाही. त्याने त्यांना फुकट नेण्याची तयारी दाखवली. होडी निघाली. होडी जेव्हा सागराच्या मध्यात आली तेव्हा देवदूताने होडीची एक फळी काढली आणि ती पाण्यात दूर फेकून दिली. साधूला चिंता वाटली आणि तो उद्गारला, तू होडीची मोडतोड का करत आहेस? होडीसह आपण सर्व बुडणार नाही का? देवदूताने त्यास ठरलेल्या अटीची आठवण करून दिली, काही विचारायचं नाही आणि गप्प बसण्यास सांगितले. होडीवाला अति सज्जन होता. दुसरा कोणी असता तर तिथेच त्याला पाण्यात फेकला असता, ठोकला असता. तो सज्जन होता होडीवाला. म्हणूनच देवदूत त्याची मदत कशी करतो ते पहा. तो काही बोलला नाही. ते किनाऱ्यास लागल्यावर त्यांना एक अरब तरुण भेटला. देवदूताने त्या तरुणास तात्काळ तेथेच ठार केले. साधू एकदम घाबरला. साधूकडून गप्प बसवेना. त्याने घाबरून विचारले, तू त्या बिचाऱ्या तरुणास ठार का केलेस? देवदूताने उत्तर दिले, मी तुला म्हटले नव्हते का की दैवी कार्य तुझ्या लक्षात येऊ शकणार नाही. तू फक्त सांगितलेल्या अटीचे पालन कर आणि गप्प बसून जे जे मी करतो ते ते पहा.
एवढेच. ते मला वाटतं तुकारामांचं आहे ना, जे जे होईल ते ते पहावे पहावे. हा, गप्प बसावं काट्याने बसावे, काहीतरी असा अभंग आहे. तुका म्हणे उभी राहा, जे जे होईल ते ते पहा, असं काहीतरी आहे तो. आपण सांगितलेल्या अटीचे पालन करण्यात चुकतो हे साधूच्या ध्यानात आले आणि त्याकरता त्याने देवदूताची क्षमा मागितली. नंतर ते दोघे एका खेड्यात गेले. त्यांनी खेड्यातल्या लोकांना थोडे अन्न मागितले. खेडूतांनी त्यांची टर उडवली आणि काही न देता उकलून दिले. जेव्हा ते गावाबाहेर आले तेव्हा त्यांना एक पडकी भिंत दिसली. ती भिंत गावाच्या पराकोटाची होती. कोटाची होती. म्हणजे त्याला पूर्वी काय म्हणतात, वेस वेस म्हणतात त्याला, वेशीची भिंत म्हणजे ही त्या गावाची ती हद्द. देवदूताने काम करून ती भिंत दुरुस्त केली. साधूच्या मनाचे समाधान झाले नाही. त्याने यावेळी त्यास म्हटले, खेड्यातल्या लोकांनी आपणास थोडी देखील भिक्षा दिली नाही आणि तू त्यांच्या गावची ही पडकी भिंत विनाकारण का दुरुस्त करत बसलास? इतकेच श्रम जर आपण दुसरीकडे कुठे केले असते तर आपल्याला कमीत कमी खाण्यापिण्याची तजवीज तरी करता आली असती. यावर देवदूत म्हणाला, तू पुन्हा कबूल केलेली अट मोडलीस. तू गप्प बसत नाहीस. काही एक समजत नसताना ईश्वरी कार्यात लुडबुड करणे योग्य नाही. काही एक, हा मोठा धडा आहे. काही एक कळत नसताना ईश्वरी कार्यात लुडबुड करणे योग्य नाही. आता आपण लोक बऱ्याचदा काही लोक ईश्वरी कार्यात लुडबुड करतात. म्हणजे काय करतात माहिती आहे? कुठे नवस कर, तप कर, ही अंगठी घाल, तो खडा घाल, तो तावीज घाल, अमुक साधूकडे जा, समुक बैराग्याकडे जा. हे बाबांना पसंत नव्हतं. बाबांकडे परीक्षाची घडी असते. बाबांकडे यायचं म्हणजे बाबा धुलाई करतात. म्हणून मग जिथे आपल्या सगळ्या मागण्या मान्य होतात असे देवपूज किंवा त्याचं काही हे कर, हे म्हणजे सगळं देवाच्या कार्यात लुडबुड आहे असं माझं, हे कदाचित चूकही असेल हा माझं, हे मला वाटतं ते मी सांगितलं आणि मी चूक असेल तर मला माफ. देवाचे कार्य करण्याकरता धीर धरावा लागतो. घाई करून चालत नाही. मनाचा मोठेपणाही असला पाहिजे. तू देवाच्या गूढ कार्याची निष्कारण चिकित्सा करीत आहेस. तू लुडबुड करू नकोस. कारण नसताना चिकित्सा करू नकोस. म्हणून म्हणतात, दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. अशी पण एक म्हण आहे आपल्याकडे. जे दिसतं तसं नसतं त्याच्या. आता तू आपल्या मार्गाने जा. माझ्या बरोबर राहू नकोस. तत्पूर्वी मी जे जे केले ते ते तुला सांगतो. असं कोण म्हणाला? देवदूत त्या साधूला म्हणाला. आणि देवदूताने बोलण्यास सुरुवात केली. तो म्हणाला, तो होडीवाला गरीब आहे परंतु पुण्यशील आहे. जेव्हा मी त्याच्या होडीची फळी काढली आणि समुद्रात फेकली तेव्हा मला माहीत होते की समुद्रावरील चाचेगिरी करणाऱ्यांचा नायक त्या दिशेने येत आहे. तो नायक चाचेगिरी करता चांगल्या होड्या गोळा करत आहे. समुद्री चाचे असतात ना, लुटालूट करणारे. तो तुटक्या फुटक्या होड्यांना हातही लावत नाही. होडीची चांगली मोठी फळी काढून फेकल्यामुळे ती होडी काही आकर्षक आणि चांगली दिसत नाही. मी जर असे केले नसते तर त्या चाच्यांच्या नायकाने निश्चितच त्या बिचाऱ्या गरीब सज्जन होडीवाल्याची होडी लुटून नेली असते. म्हणजे इथे तर भौतिक दृष्ट्याही देवदूतांनी त्या सज्जन होडीवाल्याला वाचवलं. कोणापासून? समुद्री चाच्यांपासून. त्यांनी जर त्याच्या होडीची मोठी फळी काढली नसती तर त्याची होडी आकर्षक झाली असती आणि ती लुटून नेली असती समुद्री चाच्यांनी. त्यांनी ती मोठी फळी काढल्यामुळे आता ती तुटकी होडी, ते समुद्री चाचे त्याला हात लावणार नाही आणि त्याच्या उपजीविकेचं साधन त्याच्याकडे सुरक्षित राहील. आणि त्याच्या जीवनाचे एकमेव साधन नाहीसे झाले असते. जर ती फळी काढली नसती तर समुद्री चाच्यांनी त्याची होडी लुटून नेली असती आणि मग त्याचं जे ते उपजीविकेचं एकमेव साधन आहे ते तो घालवून बसला असता.
नंतर ज्या अरब तरुणास मी ठार मारले तो महाभयंकर पापी आणि बदमाश आहे. त्याला जर जिवंत ठेवले असते तर त्याने आणखी भयंकर कृत्य केले असते आणि आपल्या सज्जन आईबापाला विनाकारण बदनाम केले असते. देवाची अशी इच्छा होती की मी त्या तरुण अरबास मारावे आणि त्याच्या हातून यापुढे दुष्कृत्य होऊन देण्याचे टाळावे व त्याच्या आईबापास बदनामीपासून वाचवावे. ह्या संबंधात बाबांची पण एक हकीकत आहे. गांगडे सर इथे असतील तर त्यांनी ती नंतर पाहिजे तर आणखीन विस्तृतपणे सांगावी. संक्षेपमध्ये मी ती एवढंच सांगू शकते की कुणाचं तरी घरातलं मुलगा यंग चांगला वारला आणि मग ते बाबांकडे येऊन बाबांना दोष द्यायला लागले. तेव्हा बाबांनी त्यांना असं समजावून सांगितलं होतं की पुढे जाऊन तो फार मोठा गुन्हेगार झाला असता आणि त्याने त्यालाही संस्कार खराब झाले असते, तुम्हालाही दुःख झालं असतं. त्यापेक्षा तो जाण्याचं दुःख पुढच्या जन्मात तरी तो ते सगळे कार्य करणार नाही, असं काहीतरी बाबांनी ती एक घटना आहे. त्या गावच्या भिंतीबद्दल असे की भिंतीखाली एका भल्या माणसाने त्याच्या मुलांना भावी काळात उपयोगी पडावा म्हणून मोठा खजिना गाडून ठेवलेला आहे. देवाची इच्छा आहे की त्याची मुले मोठी झाल्यावर तो खजिना त्यांच्या हाती लागावा आणि दुसऱ्या कोणास मिळू नये. जर ती भिंत आणखी पडली असती तर त्या खालील माल उघड्यावर आला असता आणि दुष्ट गावकऱ्यांनी तो आपल्या स्वतःच्या ताब्यात घेतला असता. त्या गावातल्या लोकांनी त्यांना भिक्षाही दिलेली नसते तरी ते गावची भिंत दुरुस्त करतात. त्याचं कारण देवदूतांनी असं सांगितलं. पुढे पुढे देवदूत त्यांना म्हणतो त्या साधूला, ध्यानात असू दे की जे जे मी केले आणि तुला तुझ्या नशिबाने पाहावयास मिळाले ते मी माझ्या मनाने केले नाही, ते देवाच्या इच्छेवरून केलेले. आत्ताच आपण बघितलं की डिव्हाइन विल, देवाची इच्छा ही सद्गुरू मार्फत संपूर्ण त्रिभुवनात कळवली जाते. पीर वली देवदूत सगळ्यांना सांगितलं जातं की ही योजना आहे आणि मग प्रत्येक जण त्याप्रमाणेच कार्य करतं. देवाचे मोठेपण आमच्यासारख्या देवदूतांनाही पूर्णपणे कळू शकत नाही. त्यातले थोडे बहुतच कळते. देवाची कार्यपद्धती खरोखर अनाकलनीय असते, न कळणारी असते. देवाचे जगावर अपरिमित प्रेम आहे. का असणार नाही? त्याची निर्मिती आहे. त्याचा न्यायही कधी चुकत नाही. एवढे बोलून देवदूत निघून गेला. साधू विचारात मग्न राहिला. साधूने ठरवले की ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. अभंगाची चाल. आणि यापुढे कोणत्याही दैवी घटनेचा विचार करावयाचा नाही आणि त्याचा अर्थ जाणण्याच्या मागेही लागायचे नाही. ज्यांची दूरदृष्टी झाकाळलेली नसते त्यांना जीवनाचा अर्थ समजतो, त्यांना जीवनातील सत्य गवसते. जीवन जसे असते चालते तसे ते चालू देतात. त्याबद्दल त्यांना सुख दुःख वाटत नाही. त्यांना जीवनातील सत्यच पुरेसे वाटते, त्यामुळे त्यांना समाधान वाटते. ते सामान्य जनांना सांगतात की जीवनातील सत्य हेच खरे जीवन मूल्य आहे, केवळ त्याच्याच मागे लागावे. अन्य मिथ्या गोष्टीच्या मागे लागण्यात अर्थ नाही. जरी कधी काही त्रास झाला, दुःख झालं, नुकसान झालं, आता लगेच आपण आपल्या मनाचं समाधान करायचं काय की हे जग मिथ्या आहे, हे भासमय आहे, हे खरं नाही, हे मायावी आहे, याला काही किंमत नाही, याला काही अर्थ नाही. हे सगळं जे आपण आता वाचतो ऐकतो ह्याचा उपयोग तोच आहे की जेव्हा अशी परिस्थिती आयुष्यात येते त्यावेळेला आपणच आपले समजूत मनाशी असं बोलून असं सांगून घालायची असते आणि त्याचा नक्की फायदा होतो. म्हणून वारंवार वारंवार हे कानावरून गेलं की त्याचा फायदा होतो.
पूर्वी कीर्तन प्रवचन असायचे खेडोपाड्यात सारखे सारखे, त्याचाही उद्देश हाच असतो आणि त्याने फार फायदा होतो, लोक शांत होतात. सत्यप्राप्ती करता उशीर लावू नका. लॉर्ड रिअलायझेशनसाठी ते लांबणीवर टाकू नका, पोस्टपोन कधी करू नका. वाय नॉट नाव इन दिस बर्थ, व्हाय नॉट नाऊ, व्हाय नॉट टुडे, व्हाय नॉट नाऊ. तशी तयारी करत राहायचं, पण त्याचा दुराग्रह पण नसावा. पण ते बघू करू नंतर, आता काय वय आहे का, म्हातारपणी बघू, पुढच्या आयुष्यात बघू, कधीतरी नंतर बघू. तयारीला लागायचं लगेच. पुढे आणखीन एक गोष्ट आहे, श्रीमंत मनुष्याची कथा. एक श्रीमंत मनुष्य पैसे मिळवण्याकरता सर्व गरीब आणि दरिद्री लोकांना पिळत असे आणि त्यांनाही स्वतःचे उदाहरण गिरवण्यास सांगत असे. या उदाहरणात श्रीमंत मनुष्य पैशाला किंमत देतो ती योग्य आहे, कारण त्यामुळे गरीब लोक उद्योगशील होतील आणि पैसा मिळवतील. त्याचप्रमाणे सद्गुरू ईश्वर साक्षात्कारास जो श्रेष्ठ मानतो ते योग्य आहे, कारण त्यामुळे इतरे जनांना जीवनातील उच्च अवस्था मिळवण्याकरता धडपड करण्याचा पाठ मिळतो. जर त्यांनी सांगितलं नाही की हेच जीवनाचं ध्येय आहे ईश्वर साक्षात्कार, तर आपल्याला कळणार नाही जीवनाचं ध्येय काय, म्हणून आपण चाचपडत बसू. आता आपल्याला मेहरबाबाने सांगितलं की प्रत्येक जीवाचं ध्येय ईश्वर साक्षात्कार आहे, आणि त्यांनी हेही सांगितलं की ते साध्य करण्यासाठी धडपड करा. आत्ताच आपण सांगितलं की उशीर लावायचा नाही, लांबणीवर टाकायचं नाही. वाय नॉट नाऊ, असा बाबांनी स्वतः एका ठिकाणी आपण वाचून झाले ते पुस्तकात प्रश्न विचारला होता की काही कालाने तुम्हाला ते मिळणारच आहे, वाय नॉट नाव, आता का नाही. सद्गुरू ईश्वर साक्षात्कारास स्वतः करता नव्हे तर इतरांकरता श्रेयस्कर मानत असतात. त्यांना स्वतःला ईश्वर साक्षात्कार मिळालेलाच असतो, झालेलाच असतो. जगाची प्रतिक्रिया. जग कधी कधी, पान नंबर 65, जग कधी कधी श्रीमंतांचे गुणगान करते, परंतु त्यात वस्तुस्थिती अशी आहे की ते श्रीमंत मनुष्यांना किंमत देत नाहीत, तर श्रीमंतीस अथवा पैशास किंमत देतात. ती किंमत त्यांच्या त्या व्यक्तीला नसते, त्यांच्या पैशाला असते, पदाला असते. पुष्कळ लोक आहे, जो पदावर असेल त्याच लगेच लागून चालून सुरू करतात. ते लागून चालून त्या खुर्चीला असतं, त्या पदाला असतं. एक मला गंमत आठवली आता. पद्मावर भाऊ आणि देशपांडे भाऊ कामाला लागले ह्या पुस्तकाचं रिपब्लिकेशनसाठी. तिथल्या एका प्रिंटरचा नंबर आणि ज्याच्या मार्फत गेले होते त्या नंबर मी त्यांना पाठवले. तर देशपांडे भाऊ आहेत तिथे. तर देशपांडे भाऊ, ते मकरंद देशपांडेंनी लगेच काय केलं, मी आता बँकेत आहे आणि मी ज्या खुर्चीवर बसायचे त्याचं त्यांनी मला लगेच माझी केबिन, माझ्या खुर्चीचा फोटो बिटो काढून मला पाठवला. मी त्यांना म्हटलं की नथिंग इज परमनंट इन दिस लाईफ, ओनली गॉड इज इटर्नल. तुम्ही मेहराबादला कधी येता ते सांगा. तर ती किंमत असते त्या पदाला असते. क्वचित असं होतं की त्या पदावर राहूनही ती व्यक्ती जर सुशील असेल तर लोक आठवण नंतरही काढतात त्याची. त्याचप्रमाणे जग अतिश्रेष्ठ पदावर आरूढ झालेल्या साक्षात्कारी मनुष्यास महत्व देत नाही, तर साक्षात्कारास महत्व देते. सद्गुरूला महत्व काय आहे, त्यांनी ईश्वर साक्षात्कार प्राप्त केला म्हणून. साक्षात्कारामुळे साक्षात्कारी मनुष्यास प्राप्त होणाऱ्या महत्वाबद्दल जगाने कुरकुर करण्यात अर्थ नाही. सद्गुरूंना तर निंदा आणि स्तुती सारखीच वाटते. कुणी निंदा अथवा वंदा, आमचा स्वहिताचा धंदा, त्यात त्यांना फरक वाटत नाही. त्यांचे त्याकडे लक्षही नसते. ते केवळ इतरांना सहाय्य करण्यात घडलेले असतात, इतरांना मदत करण्यात. लोभाचा त्याग करून जगाने सत्य गाठावे एवढेच त्यांना वाटते. आता इथे एक मला मगापासून आठवण येते, ती म्हणजे डॉक्टर डॉन्किनची, की त्याने सांगितलं की बाबा मला फारसं फैलावर घेत नव्हते, पण मला वाटायचं की त्याने इतरांसारखं मला पण फैलावर घ्यावं. आणि ते सांगतात की इतर कुणी पण फारसे ते मिक्सअप व्हायचे नाही. बाबा भले आणि ते भले, इतर मंडळी असो, इतर पुरुष मंडळी असो, कुणाशी ते मिक्सअप होत नव्हते. त्यांचे अलिप्त राहायचे. आणि कुणी त्यांचं जर कौतुक केलं तर त्यांना अजिबात आवडत नव्हतं.
डॉक्टर डॉकिनना स्वतःचं कौतुक इतरांनी केलेलं आवडत नव्हतं. आता पुढचा टॉपिक, महत्वाकांक्षेची ज्योत. संस्कारामुळे मनुष्य बद्ध होतो, म्हणजे बंधनात पडतो. तो संस्काराच्याच अधिकाधिक मागे लागतो. त्याचा तो गुलाम बनतो. त्यातून त्याच्या ठिकाणी नवचैतन्य निर्माण होऊ शकते. ते नवचैतन्य म्हणजे आध्यात्मिक आकांक्षा. ही आकांक्षा, ही महत्वाकांक्षा म्हणजे आध्यात्मिक अनंत सत्याच्या साक्षात्काराकरता असते. या अवस्थेत जाणीवपूर्ण निद्राच लागते. ही महत्वाकांक्षा वाऱ्यासारखी असते. वाऱ्याने दोन वस्तूत घर्षण होऊन त्यापासून अग्नी उत्पन्न होतो. त्याचप्रमाणे या महत्वाकांक्षेमुळे म्हणजे आध्यात्मिक महत्वाकांक्षेमुळे संस्काराचे घर्षण होऊन जीवनात तेज निर्माण होते, ज्योत तयार होते. ती ज्योत जाणीवेची असते. त्या ज्योतीत पूजा, प्रार्थना इत्यादींची आहुती दिली जाते. खरा अध्यात्माचा अर्थ कळला की ह्या बाकी बाह्य गोष्टींची गरज लागत नाही. आपोआप त्याचं महत्व कमी होतं. मनाला त्याची ओढ भुरळ पडत नाही. ईश्वर स्वरूप प्रकाशमान सूर्य जाणीवपूर्ण आध्यात्मिक महत्वाकांक्षेशिवाय प्राप्त होऊ शकत नाही. मग आध्यात्मिक महत्वाकांक्षा असलीच पाहिजे, त्याशिवाय ईश्वर प्राप्ती होणार नाही. आणि मग जसं बाबांनी सांगितलंय स्वतः की अध्यात्म मार्गामध्ये माझा नमस्कार, मला माझ्या पुढे वाकून नमस्कार, मला नमस्कार करणं म्हणजे बाबांना त्यांना हार किंवा फुलं अर्पण करणं आणि त्यांच्या स्तुतीचे गीत किंवा आरती गाणं या अत्यंत महत्वाच्या बिनमहत्वाच्या गोष्टी आहेत. आध्यात्मिक मार्गासाठी सगळ्यात कमी महत्वाच्या या 3 गोष्टी आहेत असं बाबांनी स्वतः सांगितलं. मग त्यापेक्षा महत्वाचं काय आहे? निस्वार्थ सेवा. सपोज तुम्ही आरतीला चाललात समाधीवर किंवा कुठे चाललात आणि रस्त्यात कोणीचा ऍक्सिडेंट झाला आणि त्याला मदतीची गरज आहे. मग तुम्ही त्या माणसाच्या मदतीला जाल की नाही नाही माझी आरती चुकते म्हणून तिकडे जाल? असे असे परीक्षाचे प्रसंग येतात की जिथे थोडा विचार करून आपण वागलं पाहिजे. खरी पूजा. सद्गुरू हे आध्यात्मिक महत्वाकांक्षेच्या अग्नीस सतत वारा घालतात. म्हणजे सद्गुरूंचं कार्य काय? हे आध्यात्मिक महत्वाकांक्षेची ज्योत जर कुणामध्ये पेटली तर तिला आणखी प्रज्वलित करणं, दैवी प्रेमाच्या अग्नीला आणखीन प्रज्वलित करणं, याचं हे काम कोण करतं? सद्गुरू करतात. हीच खरी पूजा आहे. आणि त्यामुळेच ईश्वररूप सत्याकरता जीवन पवित्र होते. सद्गुरूचे दैवी कार्य सामान्य जनाच्या आकलनात येण्यासारखे नसते. सद्गुरूचं कार्य सामान्य माणसाला कळत नाही. ते व्यावहारिक संस्काराचा तोल सावरत असते. व्यावहारिक संस्काराचे पारडे सद्गुरू हलके करत असतात आणि जीवनात समतोल निर्माण करतात. असं ते का करू शकतात? जसं आपण मागे बघितलं की सद्गुरूला केवळ आपला हाच जन्मानं आपले संस्कार कळत नाहीत, तर आपले आधीचे सगळे जन्माचं संपूर्ण दृश्य त्यांच्याकडे लेखाजोखा असतो. ते सगळे बघत असतात की अगदी आपल्या पाषाण योनीपासून तर आता आपल्या देहापर्यंत आपण कधी कधी काय काय केलं, कुठे कुठे आपली गाडी अडलेली, कोणत्या प्रकारचे आपले संस्कार आहे, हे सगळं त्यांना माहीत असतं. आणि त्याप्रमाणे ते आज्ञा देतात. त्याचप्रमाणे त्याला किती पेलवेल समोरच्या साधकाला हेही ते बघतात. हे कार्य कधी कधी अत्यंत निर्दयपणाचे असते. त्याचे स्पष्टीकरण समजत नाही. जगाच्या रहाटीत सापडलेल्यांना त्याचा आशय कळू शकत नाही. त्यांनी दिलेल्या ज्या आज्ञा आहे, म्हणून डिस्कोर्सेसमध्ये एक प्रकरण आहे, सद्गुरूची न्यारी रीत, हा ना, लक्षात असेल. असं एक प्रकरण आहे. बाबांचे आध्यात्मिक लेख आणि संदेश, आता सगळ्यांकडे पुस्तक आहे, त्याच्यामध्ये हे प्रकरण आहे, सद्गुरूची न्यारी रीत, की आपल्याला कधीही कळू शकत नाही. हिंदू, आता हे महत्वाचं आहे, हिंदू, मुस्लिम, झोरॅस्ट्रियन अथवा ख्रिश्चन इत्यादीपैकी कोणत्याही धर्मपंथास अनुसरून प्राप्त होणाऱ्या साक्षात्कारात शेवटी फरक नसतो. चाहे कोणी हिंदू असू दे, मुस्लिम असू दे, झोरॅस्ट्रियन असू दे, कुठल्याही धर्माचा असू दे, पंथाचा असू दे, ईश्वर साक्षात्कार त्याला एकाच पद्धतीचा होणार. ईश्वर साक्षात्कार झाल्यावर तो
कुणी असू दे, तो ईश्वरच होणार. ईश्वर एकच आहे. म्हणजे तो एखादा मुस्लिमला ईश्वर साक्षात्कार झाला आणि मग तो वेगळा झाला आणि हिंदूला ईश्वर साक्षात्कार झाला, गॉड रिअलायझेशन, मग तो वेगळा झाला, असं नाही ना. तिथे शेवटी सरळ एकच आहे. शेवटी सगळ्या नद्या समुद्राला मिळाल्यावर समुद्रच बनतो. त्या समुद्रामध्ये त्या नदीचं वेगळं स्वतःचं वेगळं असं अस्तित्व उरतं का? नाही उरत. फरक फक्त शब्दाचा आणि परिभाषेचा असतो. सत्य हा काही विशिष्ट धर्माचा ठेका नाही. कुणी म्हणायचं नाही की माझाच धर्म मोठा नाही. कुणी म्हणू नाही शकत की माझाच धर्म फक्त ईश्वर साक्षात्कार देतो आणि माझ्या धर्मातून जे ईश्वर साक्षात्कार होतो तोच खरा असतो. रादर मला तर बऱ्याचदा असं वाटतं, म्हणजे हे माझं परसेप्शन आहे, की इतका जर एखाद्या धर्माचा कोणी द्वेष केला तर नेक्स्ट बर्थला डेफिनेटली तो त्याच धर्मात जन्म घेणार. मागच्या जन्मात आपण कुठल्या धर्मात होतो आपल्याला पत्ता नाही. पुढच्या जन्मात आपण कोणत्या धर्मात असणार आहे माहीत नाही. मग कशाला धर्मांचं युद्ध पाहिजे? हा सगळा खेळ जो आहे तो वेड्या लोकांचा आहे. आणि म्हणून त्या हिंदी पिक्चर मी तर जास्त बघत नाही, पण मला तो एक डायलॉग त्या नाना पाटेकरचा आणि तो सीन मला फार आवडतो. तो काय करतो, दगडाने ठेचून एक हिंदू आणि मुस्लिमचं रक्त एकत्र करतो, हातावर ते मिक्स करतो आणि सांगतो, म्हणतो की बघ आता ह्यातलं हिंदूचं रक्त कोणतं आणि मुस्लिमचं कोणतं सांग मला. तो खूप खरं खूप बोलका सीन आहे तो. तसं काय माहिती, कधीही कुठल्या धर्माचा द्वेष करायला नाही पाहिजे. मानवतेची सेवा हीच विश्वाची सेवा आहे. मानवाची सेवा करायला पाहिजे, दुसऱ्यांची निस्वार्थ सेवा करायला पाहिजे. सद्गुरूची भक्ती हीच खरी देवाची पूजा होय. आणि प्रश्न विचारून नाही तर भक्ती करून ईश्वर गवसतो. ईश्वर कसा सापडतो? भक्तीने ईश्वर सापडतो. बुद्धीने ईश्वर कधी सापडत नाही. आता पुढचं प्रकरण आहे शांतीकडे वाटचाल. आणि जेव्हा धुनी लागेल, आपल्याला दाखवली जाईल, तेव्हा आपण धुनी बघूया थोडा वेळ. आम्हाला दाखवाल बरं का तुम्ही धुनी. शांतीकडे वाटचाल. त्याने लॉग इन केलं की नाही माहित नाही मला, बट एनिवे चालेल. जीवन दुःखमय आहे. दुःखाने मनुष्याचा उद्धार होऊ शकतो, तसेच त्याचे अधःपतनही होऊ शकते. मनुष्य दुःखाशी कशा प्रकारे सामना देतो आणि त्याचा कशा प्रकारे उपयोग करतो यावर उद्धार वा अधःपतन अवलंबून आहे. एक काम करा ना, तुम्ही जॉईन नाही केलं इथे? अरे जॉईन करा. अरे ऐका, मी सांगते. हॅलो हॅलो हॅलो, तुम्ही मीटिंग जॉईन करा. मीटिंग जॉईन करून तुमचा व्हिडिओ ऑन ठेवा. अच्छा, नाही होणार ना? ओके ओके फाईन, ठीक आहे. हे तुम्हाला दिसते का हे मेहराबादचं धुनीच्या तिथलं मस्त वातावरण? जरा वेळ तर एकदा धुनी प्रज्वलित झाली की मग आपण तिला बघूया. एक मिनिट. हा, आता धुनी होणारच आहे थोड्याच वेळामध्ये, चालू होईलच धुनी. 2 मिनिटं. तुमची कोणाची बुक रिडिंगमुळे धुनी जाऊ नये म्हणून एकच मिनिट. मी जरा ह्याला नाही होती, वेळ होतोय अजून 6:45 वेळ आहे. मेहर बाबा नाही हो. हा आता झाले. हा, धुनी पेटली. अवतार मेहर बाबा की जय. दिसली? आता हे 2 मध्ये आले, नंतर व्यवस्थित दिसत होती. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. सगळ्यांच्या वतीने, बाबा ग्रुपच्या वतीने धुनीला नमस्कार, बाबांना नमस्कार. जय बाबा. तर मी हे चालूच ठेवते, मध्ये मध्ये तुम्हाला दाखवत राहील. होप की त्याच्यामुळे आपल्या रेकॉर्डिंग मध्ये काही प्रॉब्लेम येऊ नये. ठीक आहे.
तर शांतीकडे वाटचाल. जीवन दुःखमय आहे. दुःखाने मनुष्याचा उद्धार होऊ शकतो, तसेच त्याचे इथल्या एक भजन चालू आहे. हो जाएगा कानों में आकर के वो कहने गए मुझे पर्दे की बात कानों में आकर के वो कहने गए मुझे पर्दे की बात तेरा हो जाऊंगा मेरा हो जाएगा मैं तेरा हो जाऊंगा मेरा हो जाएगा इश्तिया हे बाबांची हुमा नावाची गझल आहे आणि आनंद आहे की बरोबर ते गाते कुणीतरी हुमा गझल धुनीला आणि छान जाते. ठीक आहे, आता आपण आपलं वाचन पुढे कंटिन्यू करूया. सगळ्यांना धुनीचं दर्शन बाबांनी छान दिलं. थँक्यू बाबा. घेऊन जा मनीषा बाबा हे. ठीक आहे, थँक्यू. आता आपण वाचन पुढे चालू करू. जय बाबा. काय बाबांचंच आहे सगळं. आज कारण 6:45 ला होता ना आपलं वाचन दे आणि धुनी दे एकत्र आला ना. मनुष्य दुःखाशी कशा प्रकारे सामना देतो आणि त्याचा कशा प्रकारे उपयोग करतो यावर उद्धार वा अधःपतन अवलंबून आहे. एखाद्याच्या वाट्याला खूप काही असा कठीण प्रसंग आला तर कोलमडून सगळं विरुद्ध दिशेने प्रवास करायचा नाही. ते खुशीने स्वीकार करायचा की हे करण्यात बाबांचा काहीतरी चांगला हेतू माझ्यासाठी आहे आणि ह्यातनं ते माझे संस्कार नष्ट करतात, तर मी पुढे जायचं, बाबांना सोडून द्यायचं नाही. त्याचा उपयोग करून घ्यायचा आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी की परत असं होणार नाही किंवा काशाने ते झालं किंवा मी मग आता अध्यात्माच्या आणखीन विरक्ती. बरेच लोक असतात की अशा दुःखाच्या प्रसंगात एकदम विरक्त होतात आणि अध्यात्म मार्गाला लागतात. त्या प्रकारे ते कशा प्रकारे तुम्ही त्याचा उपयोग करतात त्यावर तुमचं उद्धार आणि अधःपतन अवलंबून आहे. दुःखासंबंधी योग्य प्रकारे विचार करून जर मनुष्याने दुःखाला जाणीवपूर्वक तोंड दिले तर त्यामुळे तो जागृत होऊन सुखाच्या मार्गावर जाण्यास त्यास मदत होईल. जागृत कारण मग नंतरचं सुख कसं आहे, अमर्याद आनंद आहे. हा तर एवढासा कणभर तिळ मात्र सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे ह्या जीवनातलं भौतिक जीवनातलं. पण एकदा जर ईश्वराशी गाठ झाली, ईश्वर साक्षात्कार झाला तर अमर्याद आनंदाचा धनी होणार. मग तिथे दुःख नाही, फक्त सुखच सुख आहे, कारण तिथे द्वैत नाही आहे. जागृत झालेला मनुष्य दुःखाविरुद्ध केवळ तक्रार करण्यात गुंतणार नाही, तर दुःखाचे मूळ जे अज्ञान त्याचेच तो उच्चाटन करेल, निर्मूलन करेल, निरस्त करेल. अज्ञानातून दुःखाचा उद्भव होतो. दुःखाचं कारण काय आहे, अज्ञान. जेव्हा दुःख खऱ्या आणि शाश्वत सुखाकडे जाण्याकरता आपले चित्त वेधते तेव्हा ते दुःख टाळू नये. त्या दुःखातून मिळणाऱ्या पाठाकडे पाठ फिरवू नये.
दुःखास तोंड द्यावे. दुःखाचे मूळ जे अज्ञान त्याचे उच्चाटन करण्यास, ते नष्ट करण्यास धैर्य धरावे. म्हणजेच दुःखाने दुःख दूर करावे. हा फार महत्वाचा संदेश आहे आणि प्रत्येकाला, तुम्हा मला प्रत्येकाला तो लागू आहे. प्रत्येकाला, कुणीही त्याच्यापासून सुटत नाही. फक्त ज्याला ईश्वर साक्षात्कार मिळाला आहे तोच, त्यालाच हे लागू नाही. बाकी प्रत्येकाला हे लागू आहे. अतृप्ती हे दुःखाचे कारण होय. असमाधान लोकांना अधिक, आणखी अधिक पाहिजे असते. आपण नेहमी काय सांगतो, आपल्या आवडीचं एक सेंटेन्स नेहमी आपण डिस्कोर्सेस मध्ये वापरायचो, ते काय, दुःखाने सुखाने हुरळून जाऊ नये. सुखाने हुरळून जाऊ नये आणि दुःखाने होरपळून जाऊ नये. असमाधान हे दुःखाचं कारण आहे. लोकांना अधिक, आणखी अधिक पाहिजे असते. समाधान कधीच नसतं की बस झालं आता. अज्ञानातून अधाशी वृत्ती आणि पोकळ डामडौलाची आवड उत्पन्न होते. तुम्हाला जर काहीच नको असेल तर तुमच्याजवळ दुःखही येणार नाही. बस झालं, मी समाधानी आहे, मला अजून काहीही नको आहे, त्याच्यात मी तृप्त आहे. परंतु तुम्हास हे नाते हवे असते. तुम्ही आसक्तीपासून मुक्त झालात की सिंहाच्या जबड्यातही तुम्हास दुःख होणार नाही. जरी सिंहाने तुम्हाला स्वतःच्या जबड्यात धरलं तरी तुम्हाला दुःख होणार नाही, कारण तिथे तुम्हाला ना जीवनाबद्दलची ना शरीराबद्दलची कसलीच आसक्ती, मोह नाहीये. त्या परिस्थितीत जर कोणी गेलं तर त्याला कशाचंच गम ना ढम त्याला म्हणतात. आधुनिक जगात सर्वत्र जो असंतोष दिसत आहे तो तत्व आणि आचरण, तसेच पुरुषार्थ आणि पुरुषार्थ प्राप्ती यातील फारकतीमुळे आहे. हा बाबांनी सुद्धा सांगितलंय की त्यांच्या संदेशामध्ये, विदेशात दिलेल्या संदेशामध्ये, ते फक्त हे सभा प्रचरण वगैरे नकोय, त्याचं आचरण महत्वाचं आहे. आजच्या काळात जगात असंतोष का आहे, तर तत्व एकीकडे आणि आचरण एकीकडे, त्याची फारकत झालेली आहे. जे तत्व आहे ते आचरणात पण आणलं पाहिजे. पुरुषार्थ आणि पुरुषार्थ प्राप्ती, पुरुषार्थाच्या गोष्टी सगळे करतात, पण पुरुषार्थ प्राप्तीप्रमाणे वागतं किती? सगळ्या विरोधाला तोंड देऊन, सत्य बोलून त्याला फेस करण्याची ताकद किती जणांकडे आहे? भौतिक दृष्टिकोन आणि आध्यात्मिक दृष्टिकोन हे परस्परापासून फार दुरावलेले आहेत. खरं तर भौतिकात अध्यात्म आणलं पाहिजे. परस्पराशी एकरूप होणे आवश्यक आहे. अध्यात्म आणि भौतिकता यात मूलतः फरक नाहीच. अध्यात्मापासून भौतिकता काही वेगळं नाहीये. त्याचं त्याला वावडं नसावंच. का? कारण सगळं ईश्वरात आहे आणि ईश्वर सगळ्यात आहे. ईश्वर नाही असे कुठलीच गोष्ट नाहीये. म्हणून बाबा जेव्हा सांगतात की जर सहज तुम्हाला जर लक्झरीत आयुष्यातल्या उपलब्ध असतील तर त्या तुम्ही करू नये, वापरू नये, त्याचा उपभोग घेऊ नये असं नाही. यू कॅन यूज इट. तुम्हाला कार आहे, तुम्ही वापरा, पण उद्या नसेल तर त्याच्यापासून तुमचं अडलं नाही पाहिजे. म्हणजेच ते जे काही सुख उपभोग आहेत तुमच्या वाट्याला आलेले, ते जरी तुम्ही वापरले तरी तुम्ही त्याची आसक्ती निर्माण नाही होऊ द्यायला पाहिजे. त्याच्यामध्ये लिप्तता नाही पाहिजे, आसक्त व्हायला नको, अटॅचमेंट नको. बी इन द वर्ड बट डोंट बी ऑफ द वर्ड. आणि मला फार आनंद वाटतो की आता आठवडाभर मी मेहराबादला होते, NPRला. ते प्रकाश ढेराम जे आहेत ते गोपीचे मामा आहेत आणि अमेरिकेत असतात. तर आता त्यांची तयारी चालली की आता ते रिटायर झाले, बायको पण रिटायर होईल 1 वर्षाने, मग इथे येऊन त्यांना मेहराबादला राहायचं, पण मिसेसची तयारी नाही. तर ते सांगतात मला तुम्ही USA मध्ये ठेवा, नाही तर आरणगाव सारख्या खेड्यात ठेवा, मला काहीही फरक पडत नाही. हा ॲटिट्यूड असला पाहिजे. असं असलं पाहिजे की अमेरिकेत राहूनही तिथल्या सुख उपभोगांना मुलं तिथेच आहेत, त्यांना पाहिजे तर ते तिथेच आयुष्य राहिलेलं घालू शकतात, तरीही ते मेहराबादमध्ये येऊन राहण्याची त्यांची इच्छा आहे आणि त्यासाठी तिथल्या शांत आयुष्यासाठी त्यांना काहीही सॅक्रिफाईस करायची त्यांची तयारी आहे. रादर ते सॅक्रिफाईस आहे, त्यांना सॅक्रिफाईस वाटतच नाही. त्याग हा त्यागच वाटत नाही. कुठेही ठेवा, सहज बोलून गेले ते.
मला काही नाही म्हणे, मला तिथे काय इथे काय माझं कशा वाचूनही कधी अडत नाही, हे उत्तम. असं असायला पाहिजे जीवन. भौतिक दृष्टिकोन आणि आध्यात्मिक दृष्टिकोन हे परस्परापासून फार दुरावलेले आहेत. परस्पराशी एकरूप होणे आवश्यक आहे. अध्यात्म आणि भौतिकता यात मूलतः फरक नाहीच. दिसणारा फरक हा चुकीच्या विचारसरणीतून उत्पन्न होतो. पान नंबर 68. जोपर्यंत अच्छा आज प्रार्थना दिली नाही अजून कोणाला. ओके. अरुण पळसकर सर प्रार्थना म्हणाल आणि मृण्मयी सातव आरती म्हणशील. आय होप दोघांनी ऐकलंय. जर 100% लक्ष असेल तर अरुण पळसकर सरांना प्रार्थना देऊया आज. त्यांनी प्रार्थना म्हणावी. आणि मृण्मयी सातव आपल्या सुरेखाताई डोंगरेंची मुलगी आमच्या ठाण्यात असते, तिने बाबांची आरती म्हणावी. बाकी बघू आपण सेकंड आरती. पुढे वाचते. 68 पान आहे. अच्छा. केशव कुवारे सर तुम्ही पण एक आरती म्हणाल. मी विसरले होते, आय एम सॉरी. पण तुम्ही जरा उशिरा दाखवलं. अच्छा. मृण्मयी रिक्षामध्ये आहे, ठीक आहे. किंवा मग असं पण करू शकतो की केशव कुवार यांनी प्रार्थना म्हणायची, अरुण पळसकर सरांनी आरती म्हणायची, असं करूया. जोपर्यंत अहंकाराचे बंधन असते तोपर्यंत दुःखापासून मुक्ती नाही. अहंकार आहे तर दुःख आहे, परंतु अहंकाराचे बंधन हे प्रेमभाव आणि सेवावृत्ती यांच्यामुळे तुटू शकते. अहंकाराच्या बंधनातून सुटका झाली म्हणजे दैवी जाणीवेत सुखदुःखापासून मुक्ती मिळते. नैतिक आणि आर्थिक आचरणामागे अहंकार नाश हाच हेतू आहे. हा कोणता अहंकार? प्राईड हा पण अहंकार. आणि सेपरेटिव्ह इगो, सेपरेटिव्ह इगो ज्याला म्हणता येईल, सेपरेटिव्ह इगो, द्वैताचा अहंकार हा पण आहे. जितके जितके तुम्ही दुसऱ्याकरता जीवन जगाल आणि स्वार्थाकडे दुर्लक्ष करू लागाल तितके अमर्याद दुःखात लोटणाऱ्या वासना बंधनातून तुम्ही मुक्त व्हाल. लिव्ह फॉर, बाबा सांगतात, लिव्ह मोर फॉर अदर्स अँड लेस फॉर सेल्फ. तुम्ही इतरांसाठी अधिक जगा आणि स्वतःसाठी कमी जागा. जीवनाचा अर्थ इतरांसाठी चंदनासारखं झिजत राहायला पाहिजे. जितक्या वासना कमी तितका अहंकार उत्पन्न करणारा अज्ञानाचा पडदा विरविरीत होत जातो. वासना वाढल्या की वासना तृप्तीसाठी मागे धावतो माणूस. वासना तृप्त झाल्या की अहंकार वाढतो आणि वासना नाही तृप्त झाल्या तर डेस्परेशन, दुःख वाढतं. वासनाच नसतील तर दोन्ही कमी होईल. वैयक्तिक अथवा सामाजिक दुःखाचे मूळ स्वार्थात आहे. मग तो वैयक्तिक असो, सामाजिक असो, देशाचं असो, दुःख कशात आहे? स्वार्थात आहे. स्वार्थ दूर करा. सगळं हे मला हवं, हे मलाच हवं, हे हवं, ते हवं, ते हवं, हे म्हणजे स्वार्थ. स्वार्थ दूर करा म्हणजे सर्व समस्या आणि अडचणी दूर होतील. कोणत्याही प्रकारच्या तत्वबोधाने, धार्मिक कार्यांनी, प्रवचनांनी किंवा व्याख्यानांनी व उपदेश केल्याने दुःख नाहीसे होणार नाही. त्यांनी काय होईल? फक्त बोध होईल की असं असं करायचं. पण तसं करण्यासाठी स्वतःच पावलं उचलावी लागतील. आपोआप केवळ प्रवचन ऐकून ते होणार नाही. जर दुःख आणि गोंधळ जीवनातून नाहीसा करायचा असेल, दुःख आणि गोंधळ जर जीवनातून नाहीसा करायचा असेल आणि सुख आणि शांती हवी असेल तर निरपेक्ष प्रेम आणि बंधुभाव असावयास पाहिजे. इथे आपला भाग 1 पूर्ण झालेला आहे पुस्तकातला आणि आता पुढे भाग 2 आहे आणि त्याची सुरुवात होते आत्म्याचे स्वरूप. पण आता जवळजवळ 7 वाजत आहे, 1 मिनिट 7ला कमी आहे, त्यामुळे आज आपण इथे थांबूया. आणि आज प्रार्थना आता कोण म्हणतंय? केशव कुवारे तुम्ही, सॉरी मी विसरले होते, तुम्ही प्रार्थना म्हणता का? की तुम्ही प्रार्थना म्हणणार असाल तर पळसकर सरांना आरती देऊया. जय बाबा. बोला बोला कुवारे सर बोला. ओपन केला माईक. माईक ओपन करा तुमचा.
तुम्ही प्रार्थना अवतार बरं, अवतार मेहर बाबा की बाबा की जय, अवतार मेहर बाबा की जय, अवतार मेहर बाबा की जय. अवतार हे देवादी देवा, सर्वांचे पालन करणारा व रक्षण करणारा, तू अनादि व अनंत आहेस. तू अद्वितीय व अतुलनीय आहेस. तुझा थांग कोणालाही लागू शकत नाही. तुझ्या ठाई रंग नाही, अभिव्यक्ती नाही, रूप नाही, तसेच गुणही पण नाही. तू अमर्याद आणि अगाध आहे. तर्क व कल्पना या पलीकडे. तू सनातन व अविनाशी आहेस. तू अविभाज्य आहेस. दिव्य दृष्टीशिवाय तुला कोणीही पाहू शकणार नाही. तू सतत होतास, तू सतत आहेस व सतत राहशीलही. तू सर्व ठिकाणी आहेस, सर्वात आहेस आणि सर्वांच्या पलीकडे आहेस. तू आकाश मंडळात आहेस, पाताळात आहेस. तू व्यक्त व अव्यक्तही आहेस व सर्व भूमिकांच्या पलीकडे आहेस. तू तीनही भुवनात आहेस व त्रिभुवना पलीकडे आहेस. तू अगोचर असून स्वतंत्र आहेस. तू विश्वकर्ता व देव देवेश्वर आहेस. तू सर्व मनांचा व जीवांचा ज्ञाता आहेस. तू सर्व शक्तिमान व सर्वव्यापी आहेस. तू अनंत ज्ञान, अपरिमित शक्ती व असीम आनंद आहेस. तू ज्ञान सिंधू आहेस. सर्वज्ञ व अनंत ज्ञानी आहेस. भूत वर्तमान भविष्य यांचा तू ज्ञाता असून स्वयंमेव ज्ञानच आहे. तू दयेचा सागर असून सदैव कल्याणकारी आहेस. अनंत गुणांनी नटलेला तू आत्म्यांचा आत्मा आहे. सत्य, ज्ञान व आनंद यांची त्रयी तू आहेस. तू सत्याचा उगम असून प्रेमाचा महासागर आहेस. तू आदी पुरुष असून श्रेष्ठाहून श्रेष्ठ आहेस. तू प्रभू व परमेश्वर आहेस. तू परमेश्वर असून परात्पर परमात्मा आहेस. तू परब्रह्म आहेस. तू अल्लाह, इल्लाही, यजदार, आवरमल व प्रियतम परमेश्वर आहे. तुला पुजार किंवा एकमेव पूजनीय अशी म्हणतात. हे असीम दयासागर पुराज, आमच्या हातून घडलेल्या सर्व पापांबद्दल आम्हाला पश्चाताप होतो. असत्य, अन्याय व अमंगल अशा प्रत्येक विचारांबद्दल, बोलू नये अशा बोलल्या गेलेल्या प्रत्येक शब्दाबद्दल व करू नये अशा केलेल्या प्रत्येक कृतीबद्दल आम्हाला पश्चाताप होतो. स्वार्थाने प्रेरित अशा प्रत्येक कृत्याबद्दल, शब्दाबद्दल व विचाराबद्दल, तसेच द्वेषमूलक असे प्रत्येक कृत्य, शब्द व विचार यांच्याही बद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. प्रत्येक कामुक विचाराबद्दल व कामुक कृत्याबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. तसेच खोटेपणाबद्दल, सर्व प्रकारच्या ढोंगांबद्दल आणि देऊनही पूर्ण न करू शकलेल्या प्रत्येक वचनाबद्दल, लोकांच्या अनुपस्थितीत त्यांची निंदा करण्याबद्दल व त्यांचे दोष दाखवण्याबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. विशेषतः दुसऱ्यांची हानी करणाऱ्या प्रत्येक कृत्याबद्दल, दुसऱ्या दुःख देणाऱ्या प्रत्येक शब्दाबद्दल व कृतीबद्दल आणि दुसऱ्यांना दुःख व्हावे अशा प्रत्येक इच्छेबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. हे प्रभुराज, आमच्यावर पार दया करून आम्ही केलेल्या सर्व पापांबद्दल आम्हाला क्षमा कर. तसेच तुझ्या इच्छेप्रमाणे विचार करण्याच्या, बोलण्याच्या व वागण्याच्या बाबतीत आमच्या हातून सतत ज्या चुका झाल्या त्यांच्याही बद्दल आम्हाला क्षमा कर. हे प्रियतम परमेश्वरा, तुझ्यावर अधिकाधिक प्रेम करण्यासाठी आम्हा सर्वांना तू सहाय्य कर. अधिक, आणखी अधिक व त्याहूनही आणखी अधिक प्रेम करण्याकरता, इतके की तुझ्याचे एकरूप होण्यास आम्ही पात्र व्हावे व तुझ्या वेळेला आमचे प्रेम अधिकच व्हावे, यासाठी आम्हास तू मदत कर. आणि बाबांचा दामन अगदी अखेरच्या क्षणापर्यंत हाती घट्ट राहावा, यासाठी आम्हास तू सहाय्य कर. अवतार मेहर बाबा की जय. प्रियतम मेहर प्रभु की जय. जिथे कल्पना शब्द न जाती, ऐसा परंपार नेती म्हणून वेद ही थकले, महिमा तुझा पार. मेहर अवतारा स्वीकारा, आरती ही तुमची केली.
मनी निरंजनी लावूनी ज्योत मनाची मेहर अवतारा स्वीकारा आरती ही तुमची केली मनी निरंजनी लावूनी ज्योत मनाची धूप जाळूनी दीप लावूनी पुष्पे अर्पुनी ओ देवा पुष्पे अर्पुनी मोठेपण कामजला तुमचे तुम्हा देऊनी मेहर अवतारा स्वीकारा आरती ही तुमची केली मनी निरंजनी लावूनी ज्योत मनाची तुम्हीच कारक तुम्हीच तारक आदि तुम्ही अंती हो देवा आदि तुम्ही अंती तुमच्या सम हो तुम्हीच देवा दुसरी नाउक्ती ओ बाबा दुसरी नाउक्ती मेहर अवतारा स्वीकारा आरती ही तुमची केली मनी निरंजनी लावूनी ज्योत मनाची तुमची माया सर्व चराचर छाया ही तुमची ओ देवा छाया ही तुमची अनंत तुम्ही थोर विन कळे वर्णावी कैसी मेहर अवतारा स्वीकारा आरती ही तुमची केली मनी निरंजनी लावूनी ज्योत मनाची माझा मजला ठावण महिमा सांगू तव कैसा महिमा सांगू तव कैसा अज्ञपणे मी गातो भजतो माझा भाव असा ओ देवा माझा भाव असा मेहर अवतारा स्वीकारा आरती ही तुमची केली मनी निरंजनी लावूनी ज्योत मनाची कृपावंत तुम्ही असीम तुम्हा काय कुणी द्यावे ओ बाबा काय कुणी द्यावे एक मागणे स्मरण तुझे नित तव भक्तान व्हावे मेहर अवतारा स्वीकारा आरती ही तुमची केली मनी निरंजनी लावूनी ज्योत मनाची मेहर अवतारा स्वीकारा आरती ही तुमची केली मनी निरंजनी लावूनी ज्योत मनाची मेहर अवतारा स्वीकारा आरती ही तुमची केली मनी निरंजनी लावूनी ज्योत मनाची अवतार मेहर बाबा की जय अवतार मेहर बाबा की जय प्रियतम मेहर बाबा की जय खूप छान आरती प्रार्थना मेहरा रामडोकर जय बाबा जय बाबा ताई हा सुरू करशील आरती हो ठीक आहे ओके दुसरी कर आता हा त्यांनी मेहर अवतार केले तू मेहर बाबा श्री गुरु राया कर किंवा कुठली तुला हवी ती आणि सुरेश खुजे आणि श्रीकांत नाईकांच्या हँडरेज आहे त्यांनी उद्या करावे मी विचारतेच परत त्यांना काय ते हो तू सुरू कर आरती जय बाबा अवतार मेहर बाबा के जय मेहर बाबा श्री गुरु राया तव चरणा वंदुनी पावना तव चरणा वंदुनी प्रीतीची
फुलवात लावणी ओवाळू आरती अहं भाव कर्पूर जाळुनी अर्पी मन पुष्प राजसारपी मन पुष्प ओवाळू प्रीतीने माझा श्री सद्गुरु राणा प्रेम सागरा ज्ञान दीप तव तेज शांत पसरवी अंतरे तेज शांत पसरवी स्नेहे उसळल्या पंच हे प्राणांच्या ज्योती प्रशांत सुंदर मूर्ती तुझी मज आनंदे डोलवी प्रियतमानंदे डोलवी पुण्यदर्शने तुझ्या उसळती हर्षोर्मी हृदयी स्वीकारे सप्रेमे मजला तुझसे विनती सद्गुरु तुझसे विनती मम अज्ञान दूर करुणी सस्वरूपी घे मेहेर बाबा श्री गुरुराया तव चरणा वंदुनी पावना तव चरणा वंदुनी प्रीतीची फुलवात लावणी ओवाळू आरती अवतार मेहर बाबा की जय अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. खूप छान. थँक्यू दुआरे सर फळसकर सर मीना मेहरा. थँक्यू. जय बाबा. जय बाबा जय बाबा बाबा जय मेहर जय बाबा बाबा. जय मेहर बाबा. बाबा जय बाबा सर्वांना जय बाबा. सुरेश जय पुणे भाऊ आणि नाईक भाऊ तुमचा हँड रेस आहे, काय विचारायचंय का? जय बाबा. जय बाबा. जय बाबा. जय बाबा पिल्लू. जय बाबा. जय बाबा जय बाबा. पण मला तू दिसत नाहीयेस.